भाकरी बनवून घेतल्या आता. भाकरी झाल्यात बनवून. आता मी भाजी सुक वांग करणार आहे. सुक वांग बनवणार आहे मी, मसाला वांग. माझ्या मुलांना सुकच आवडतं. आज लवकर स्वयंपाक करून घेतलाय, कारण मला ब्लाऊज कटिंग करून शिवायचे. त्याच्यामुळे मी आज लवकर स्वयंपाक उरकलाय. वांग्याला मी कट करून घेणार आहे उभं असं. धुवून घेतल्यात मी वांगे. असं कट करायचंय. दोन्ही साईडनं 2 कट केलं ना, मग अजून एकदा कट करायचं. लवकर उकडून निघतं मग, आणि मसाला पण लागतो चांगला. असं 4 वेळेस कट करायचं. बघा असं दिसतंय मग वांग. असं दिसतंय वांग बघा. ह्याला पण कट करून घेते मी. 4 वांगे आहेत. 2 वेळेस कट मारल्यावर अजून 2 वेळेस मारायचा. सगळीकडे मग मीठ लागतंय. असं बघा किती फोड्या झाल्या त्याच्या. मला तर पातळच आवडतं, पण आता मुलांना आवडत नाही, त्याच्यामुळे मग मी सुकच बनवायला लागली, तेलात फ्राय करून. काल रात्री पण बनवलं होतं. आज म्हणाले आज पण बनव. काल आणली होती मी वांगी. आज मला कारलच बनवायचं होतं असं, पण मुलं म्हणाले कारलं नको करू, वांगच कर. गवारीची शेंग बनवली आणि वांग. गवारी पण सुक्कीच बनवली. आता पोरांना आवडतंय म्हणून मी सुक्कच बनवली. बघा किती मोठं वांग आहे हे पण. भरीत बनवायला छान आहे वांग. आणि ह्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं, म्हणजे थोडस चव लागते. नाहीतर आतमध्ये मीठ लागत नाही जास्त, त्याच्यामुळे थोड्या वेळ मीठ लावून ठेवायचं ह्याला. बघा मीठ लावलं ह्याला. असं मीठ लावून घेतलं आतमध्ये, सगळीकडे मीठ लागतंय. तसं तर मी मसाल्यामध्ये बी मीठ टाकलंय, पण तरी पण मी त्यात मीठ लावून घेते. सगळीकडे मीठ लागतंय. बघा सगळीकडे मीठ लागलंय. आता ह्याला त्यात मसाला भरायचा आहे. मी मसाला तयार करून ठेवलाय.
मसाला मी बनवून ठेवला होता, असा बनवून ठेवलाय. शेंगदाणे, कोथिंबीर, अजून लसूण, हळदी पावडर आणि मिरची पावडर मसालावालेच टाकली. लाल टाकली तरी जमती, पण मी मसाला पावडरच वापरली. आता मी ह्याच्यात भरून घेणार आहे वांग्यामध्ये मसाला भरून घेणार आहे वांग्यामध्ये. असं भरून घेणार आहे. भरून घ्यायचा मसाला. असं अख्खा वांग लय आवडतं माझ्या मुलांना. रात्री पण केलं होतं, आता पण कर म्हणले म्हणून केलंय मी. भाकरी पण झाली. मुलं काय चपातीच खातात, त्यांना चपाती आहे सकाळचीच. भरून घेतलं. मसाला वांग म्हणतात आम्ही ह्याला. छोटे वांगे भेटलेच नाहीत मला, लय मोठाले वांगे आणले. बघा, तो वांग भरून घेतलंय मसाला त्याचा. चारी पण वांगे भरून घेतल्यात. ह्याच तव्यात मी टाकणार आहे. लय गरम आहे तवा. दुसऱ्याच तव्यामध्ये टाकते, लय गरम झालाय. चला तर मग नंतर दाखवते मी कसं झालंय वांग तयार ते. तेल टाकून घेते आता एक पळी, आणि त्याच्यात वांगे सोडते मी. टाइम लागतो ह्याला उकडायला, त्याच्यामुळं मोठे वांगे आहेत. गॅस बारीक करायचा, एकदम बारीक गॅसवर उकडायचे आणि झाकून टाकायचं ह्याच्यावर. झाकून टाकायचं. बघा आपलं वांग झालं तयार, अख्खा मसाला वांग. असं उकडलं भरलेलं वांग, मसाला वांग. माझा पण अरे अडवा या जेवायला.